नमस्कार, मी महाराष्ट्रीयनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण आलो आहोत मम्मीज होमली फूड मावळ लोणावळा इथे आणि आज आपल्यासोबत आहेत शिल्पा सडेकर मॅम। नमस्कार मॅम। नमस्कार। आज आपण त्यांच्यासोबत काही चर्चा करणार आहोत, गप्पा मारणार आहोत। तर माझा पहिला प्रश्न तुमच्याशी असा आहे मॅम की आपले हे मम्मीज होमली फूड जे आहे त्याची स्थापना कुठून आणि कशी झाली? मम्मीज होमली फूड गेले इथे 3 वर्ष आहे वाकसई लोणावळामध्ये, पण ह्याची आधी एक पहिली ब्रांच जोशी हाऊस, जोशी सॅनिटरी म्हणून माझ्या आईने 25 वर्षापूर्वी चालू केलेली आहे। आमची फॅमिलीनी ह्याला एक डिवोशन खूप दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी तिकडे शिकली सगळं माझ्या आईच्या अंडर आणि मग मी इथे येऊन माझं मम्मीज होमली फूड म्हणून नाव काढलं। ती 25 वर्ष इथे पाय रोवून उभी आहे आणि तिच्याकडनं शिकून मला जे पदार्थ सहज जमतात आणि माझ्या हाताखाली जी माझी मुलं आणि इकडच्या गावातल्या बायका आहेत त्यांना घेऊन हे मी किचन चालवते। त्यांना जो स्वयंपाक जमतो आणि मला जो त्यांना शिकवता येतो तो स्वयंपाक मी मम्मीज होमली फूडला विकते। आता मम्मीज हे नाव का? कारण का 25 वर्ष माझी आई इथे उभी आहे आणि तिचं नाव मी देऊन हे होमली फूड चालू केलेलं आहे, अशी याची स्थापना झालेली आहे। आता तुम्ही बोललात की हे नाव तुम्ही का ठेवलं, ठीक आहे। तर आता आपल्याला हे जाणून घ्यायला आवडेल की लोणावळ्यामध्ये खूप सारे हॉटेल्स आहेत, ते बऱ्यापैकी प्रसिद्धही आहेत। मग तुमच्या मम्मीज होमली फूडची अशी काय स्पेशालिटी आहे किंवा अशी काय खासियत आहे की जिथे जी पर्यवेक्षकांना असं बोलतात की गिरायकांना इकडे आकर्षित करते, त्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता का? पहिलं म्हणजे आमच्या फूडमध्ये कुठेही सोडा किंवा कलर वापरला जात नाही, त्याच्यामुळे तो खूप मोठा प्लस पॉईंट आहे इथे। आणि आकर्षण म्हणजे असं आहे की हे घरगुती स्वयंपाक आहे, कुठेही कमर्शियल टच माझ्या किचनला नाही आहे। आणि इथे येऊन लोकांनी जेवणाचं कारण मेन आहे की लोक इथे हाताने जेवतात आणि हात जाऊन धुतात। जे हाताने जेवणाचं समाधान आहे ते चमचा काट्याने येत नाही, ह्या मतावरती मी ठाम आहे। तर मॅम इथे एकंदरीत जी तयारी आहे तुमची जेवण बनवण्याची ते बघून खूप तोंडाला असं पाणी सुटलेलं आहे। तर मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही कसं बनवता ते, आणि जे लोकांना पण उत्सुकता असेल की बाबा जे एवढं स्वच्छ आणि सुंदर जेवण आम्हाला ताटात येतं तर ते कसं बनवलं कसं जातं। आता आज इथे बोंबील, पापलेट आणि प्रॉन्स तवा फ्रायला घेतलेले। माझ्याबरोबर इथे जनार्दन आहे, तो तुम्हाला दाखवेल की कसं करायचं। जनार्दन, हा तुम्हाला दिसेल, हा चिंच, लसूण, हळद, तिखट, मीठ, धण्याची पूड असा घरगुती जो मसाला एक असतो त्यांनी हा केलेला आहे। नॉर्मली घरगुती मसाला आणि ह्याच्यात तो आहे तेच आहे। कोथिंबीरचा ह्याच्यामध्ये मार आहे। आईचं नेहमी म्हणणं असायचं की कोथिंबीरशिवाय स्वयंपाक करायचाच नाही, त्यामुळे कोथिंबीरची जी चव असते ती स्वयंपाकाला ही आलीच पाहिजे। त्याच्यामुळे जनार्दन आता तुम्हाला एक बोंबील, जनार्दन लागतं की तुमच्या जेवणामध्ये कोथिंबीर तुम्ही स्पेशली वापरता, तर असं तुम्ही त्या कोथिंबीरीचा असा उपयोग करता का की तुमची डिश सजवण्यासाठी वगैरे पुढे? आता डिश सजवताना आमच्याकडे कोथिंबीरचा मारा हा झालाच पाहिजे, नाहीतर ती डिश आमची बाहेर येणारच नाही। त्याला तुम्ही म्हणतात ना ड्रेस होऊन डिश बाहेर येते, तर ती कोथिंबीरने ड्रेस झालीच पाहिजे। हे आता बोंबील तवा फ्राय आहे, ज्याला आपण व्यवस्थित कोथिंबीर, आलं, लसूण वगैरे हे लावून करतोय। कमी ऑइलवरती हा स्वयंपाक होत आहे, ह्या कुठेही ऑइल जास्त नाही आहे। जर तुम्ही व्यवस्थित बघाल तर ह्या स्वयंपाकामध्ये ऑइल जास्त नाही आहे कुठे, कमी ऑइलचा हा स्वयंपाक आहे। म्हणजे तुम्ही म्हणतात की लोक माझ्याकडे का येणार जेवायला, तर लोक येण्याचं कारण मेन हेच आहे की हा कमी ऑइलवरचा स्वयंपाक होत आहे। लोक नाही खायचं, त्यांना सगळं असतं चमचमीत, पण त्यांना ऑइली नको आहे, त्याच्यामुळे तो पापलेट जो आहे हा पण कमी ऑइलवरती शिजवला जातो आणि वाफेवर शिजवला जातो। ह्याच्यात तुम्हाला कुठेही ऑइल जास्त दिसणार नाही आहे, जेवढी गरज आहे तेवढाच हा ऑइल आहे। आता त्याच्यानंतर आहे प्रॉन्स तवा फ्राय, 5च घ्या।
आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे तुमच्याकडून की एखादी डिश बनवताना तुम्हाला साधारण किती वेळ लागतो? एक पापलेट किंवा बोंबील किंवा प्रॉन्स ह्यांना नॉर्मली 15 ते 20 मिनटं ही दिली गेलीच पाहिजे, नाहीतर तो शिजणारच नाही. मग त्याच्यासाठी तुम्हाला जी आहे आधीची ती तयारी आहे ती तुम्ही ऑलरेडी करून ठेवता की? बेसिक तयारी जी आहे ती आम्ही करूनच ठेवतो, नाहीतर मग त्याला मसाला जर लावला नाही तर ते पापलेटला ते मुरलं जाणार नाही. अजून एक प्रश्न आहे मॅम, जसं की तुमच्या इथे व्हेज पण आहे आणि नॉनव्हेज पण आहे, तर तुम्ही जो हा मसाला वापरताय तर व्हेजसाठी वेगळा आहे आणि नॉनव्हेजसाठी वेगळा असं वेगवेगळं आहे का? आमच्या किचनची स्पेशालिटी असे की हा जो ओटा आहे ह्या ओट्यावरती फक्त नॉनव्हेज स्वयंपाक होतो आणि आमच्या मागच्या साईडला जो ओटा तुम्हाला तिथे दिसत असेल आणि हा जो एक ओटा आहे तिथे कोपऱ्यामध्ये भाकऱ्या चपाती, तिथे तुम्हाला उसळ डाळ आणि भाज्या दिसतील. तिकडचे कढया किंवा तिकडचे चमचे इथे येत नाही. इथे जर तुम्ही बघाल तर हे फिशसाठी ठेवलं गेलेलं आहे आणि तुम्ही तिथे जर बघाल ते दाखवा आणि त्या जरा ते जे आमचे आहेत ते आमचे वेजसाठी ठेवले. आमचे दोन्ही ओठे वेगवेगळे आहेत. माझ्याकडे बऱ्यापैकी जैन लोक पण जेवतात. मच्छीचा खूप छान वास येतोय मॅम आणि त्याने माझी भूक, आमची सगळ्यांचीच भूक अजून चाळवली. तर आता आपण बोललो मच्छीच्या प्रकाराबाबत, तर मग आता आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की मटण, जे मटण आहे किंवा चिकन आहे त्याची काय खासियत आहे तुमची, त्याच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल मॅम. मटणमध्ये माझ्याकडे मटण सुक्का आणि चिकन हंडी जी घरगुती स्टाईलनी केली जाते ती जास्त जाते. आणि आमच्याकडे चिकन आणि मटणच्या बरोबर भाकरी, उकडीच्या भाकऱ्या आणि सोलकड्या ही जास्त कॉम्बिनेशन दिलं जातं. त्याच्यावरती प्लेन राईस हा दिला जातो. म्हणजे आता प्लेन राईस जर तुम्ही बघाल तर आमच्याकडे प्लेन राईस जी आहे तो हा असा प्रकार आहे. तर तुम्ही बघाल प्लेन राईस, तर प्लेन राईसची क्वांटिटी आणि ही अशी आहे, क्वालिटी आणि क्वांटिटी हे अशी आहे. माझ्याकडे चिकन सुक्का, मटण सुक्का आणि मटण हंडी आणि चिकन हंडी ही जास्त जाते भाकरीबरोबर. आमच्याकडे कोंबडी वडे पण आहेत, सोलकडी पण आहे. त्याच्यामुळे माझ्याकडे चिकन बिर्याणी, मटण बिर्याणी फार जात नाही. एखाद्याने जर काही सांगितलं तरच आम्ही देतो, केलं तरच. दिस प्लेस इज फेमस फॉर कोंबडी वडे, मटण वडे, सोलकडी, प्रॉन्स तवा फ्राय, बोंबील तवा फ्राय, पापलेट तवा फ्राय. हे जे आहेत ह्या डिशेससाठीच, नॉनव्हेजसाठी ही जास्त फेमस आहे. थोडक्यात मराठी पद्धतीचा जो घरगुती स्वयंपाक आहे तो मम्मीज होमली फूडमध्ये नॉनव्हेजमध्ये दिला जातो. मॅम, आता आपण मांसाहारी जेवण तुमच्या हातचं बघितलं, त्याची चव बघितली, मन एकदम तृप्त झालेलंच आहे. पण आता आमच्या प्रेक्षकांना हेही सांगा की तुमच्या हॉटेलमध्ये जर एखादा शाकाहारी माणूस आलाच तर तुमच्यासाठी ती वेगळी सोय आहे, असं तुम्ही आधीच उल्लेख केलेला तर आहेच आहे. पण मग तुमचं ते किचन असं जवळून बघायला खूप आवडेल मॅम. आमच्या या किचनमध्ये 2 ओटे वेगवेगळे आहेत, हे मी तुम्हाला आत्ताच सांगितले. वेजच्या व्हरायटीमध्ये माझ्याकडे भरलं वांगं जे मी आईकडनं शिकून आलेली आहे, उसळ, पिठलं, भाकरी, ठेचा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फोडणीचा भात हा कधीही कुठेही विकला जात नसेल, जो मम्मीज होमली फूडमध्ये विकला जातो. फोडणीचा भात ही आमची स्पेशालिटी आहे इकडची. म्हणजे लोक विचारतात की फोडणीचा भात म्हणजे काय, रात्रीचा उरलेला भात तुम्ही फोडणी मारून देता का, हा प्रकार असा विचारला जातो. पण आमच्याकडे तसं नाही आहे. फोडणीचा भात हा वेगळाच केला जातो. आता हे आमच्याकडे जी आहे ही उसळ आहे. जी उसळ एका टिपिकल पद्धतीने जी घरगुती पद्धतीची आहे ती आहे. डाळ जी आहे ती अगदी ओलं खोबरं, टॉमॅटो वगैरे घालून जे आपण करतो ती आहे. लहान मुलाला वरण लागतं साधं, तेही आमच्याकडे साधं वरण आहे. म्हणजे लहान मूल आलं आणि त्याला वरण भात हवा असेल तर तेही माझ्याकडे. पिठलं, भाकरी, ठेचा हे जास्त आमच्याकडे जातं. म्हणजे वेळ आला तुम्हाला आश्चर्य वाटेल, संडेला जेव्हा पीक आवर्स असतो 12 ते 4, मी शेपूची भाजी पण इथे अगदी विकलेली आहे. शेपूची भाजी विकायचं डेअरिंग कुठलाही हॉटेलवाला पटकन करणार नाही जर रविवार असेल तर. पण माझ्याकडे शेपूची भाजी खूप जाते.
एक मांसाहारीसाठीचं वेगळं किचन बघितलं, एक शाकाहारीसाठीचं एक वेगळं किचन बघितलं आणि तुमच्या ह्या हॉटेलमध्ये तुम्ही जी स्वच्छता राखली आहेत ती तर लाजबाब आहेच आहे. कोणीही मराठी माणूस त्याच्या प्रेमात पडेलच. जो अस्सल खवय्ई असतो त्याला तर तुमच्या हॉटेलमध्ये यायला नक्कीच आवडेल. तर मला किंवा आमच्या प्रेक्षकांना आता हे सांगा की तुमच्या ज्या हॉटेलमध्ये काम करतात तर जे सगळे असतील कामगार तर त्यांच्याकडून म्हणजे कशी सेवा असते किंवा काय म्हणजे त्यांच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला खूप आवडेल. आता तुम्ही स्वच्छतेच्या विषयावरती जे आत्ता बोललात, माझ्या प्रत्येक कामगाराला 2-2 तास हे किचनचं क्लिनिंग किंवा किचन स्वच्छ ठेवण्याची प्रत्येक ओट्याची जबाबदारी, ओट्याच्या खाली खण असतात त्याची जबाबदारी मी वाटून दिलेली आहे. मग तिथे गर्दी असो किंवा नसो रोज 2 तास ही स्वच्छता ही झालीच पाहिजे. मी जर फोन केला मी नसताना तर माझा स्वच्छतेसाठी फोन असतो. टेबल किती लागले हे मी विचारत नाही. माझ्या मुलांना म्हणजे अगदी त्याच्यामध्ये मी जनार्दन हा आमचा इकडचा कुक आहे, माझ्याबरोबर 3 वर्ष आहे, त्याला पण सांगितलेलं असतं की स्वच्छता ही पहिली, टेस्ट मेंटेन करणं ही पहिली. हा जनार्दन. त्याच्यानंतर वीरेंद्र, माझा स्वभाव बघून वीरेंद्रनी त्याचा हिरो होंडाच्या इकडचा जॉब सोडून ताई आपके इधर में काम करने वाला हो, त्याची प्रिमायसेसच्या बाहेरची स्वच्छता ही त्याच्याकडे. हा वीरेंद्र कुमार. मामाची स्वच्छता म्हणजे किचनच्या आतमधले बारीक बारीक ज्या गोष्टी असतात म्हणजे आलं लसूण किंवा सोलकढी करताना त्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी त्यांच्यावर आहे. अनिता हिच्यावरती भाकरीचं पीठ किंवा वेळाला ते आपलं गहू तांदूळ वगैरे हा येतो त्याची सगळी स्वच्छता तिच्यावरती. डबे, कडधान्याचे डबे स्वच्छ ठेवणं, तेलाचे डबे स्वच्छ ठेवणं ही जबाबदारी अनिताची आहे. माझा हाताखाली जो स्टाफ काम करतो तो स्वच्छतेला नाकारत नाही कधी. का स्वच्छता असेल तर माझ्याकडे तुमच्यासारखी सगळी लोक जेवायला येणार. स्वच्छता आणि टेस्ट बघूनच माझ्याकडे लोक येतात माझ्याकडे. आणि हे माझ्या आईचं आधीपासूनच प्रिन्सिपल आहे. ॲम्बियन्सला म्हणा किंवा 5 स्टार लुकला आम्ही कधीच महत्त्व दिलं नाही. आम्ही स्वच्छता आणि टेस्टला महत्त्व दिलेलं आहे. माझ्या सगळ्या स्वयंपाकामध्ये ओलं खोबरं आणि सुकं खोबरं हे वापरलंच जातं. मॅम, आता तुमचं खूप सुंदर आणि स्वच्छ असं किचन बघितलं. तर मला आता हे सांगा की तुमच्या ह्या हॉटेलच्या कुठे शाखा आहेत का? मी जसं तुम्हाला बोलले की लोणावळ्यामध्ये जे आहे ते आईने जे जोशी हाऊस म्हणून चालू केलं, जोशी सॅनिटोरियम, ती पहिली ब्रांच आहे. आणि इथेच वर्सोली टोल नाक्याच्या इथे मम्मीज होमली फूड, तिच्याकडनं जे मी शिकून घेतलेले पदार्थ आहे ही सेकंड ब्रांच आहे. तिथल्या तिथेच आमच्या ह्या 2 शाखा 10 मिनिटाच्या अंतरावर आहेत. पहिली आतमध्ये आहे लोणावळ्यामध्ये आणि दुसरी जी आहे ती मम्मीज होमली फूड. ह्या 2च शाखा आहेत. मॅम, आपलं जे हे हॉटेल आहे त्याची कमीत कमी सिटिंग कॅपॅसिटी किती आहे? लोकांनी बसण्याची सिटिंग कॅपॅसिटी ही 75 लोकांची आहे. ॲट ए टाईम 75 लोक बसतात. तर माझा पुढचा प्रश्न हा आहे की म्हणजे आपल्या इकडे आता तुमचं जे हॉटेल आहे ते मला वाटतं पुणे लोणावळा हायवेच्या बाजूलाच आहे. हां, ठीक आहे. तर तुमच्याकडे कशा प्रकारचे लोक येतात? माझ्याकडे अक्षरशः म्हणजे सगळ्या मेंटॅलिटीची लोक येतात. अगदी तुम्ही म्हणाल तर साध्या घरातलेही व्यक्ती फॅमिलीज येतात आणि ज्यांना आपण म्हणू की ओडी गाडी किंवा वेळेला ती BMW किंवा मर्सिडीज ही लोक माझ्याकडे येतात. मॅम, आता हा क्वेश्चन विचारायचा आहे मला की असं बोललं जातं की एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो. ठीक आहे. तर असं मला विचारायचं आहे तुम्हाला की तुम्ही एक स्त्री असून तर तुमचं जे हे यश आहे त्याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? कसं असतं, हे सगळं टीमवर्क आहे. म्हणजे मी प्रत्येक वेळेला म्हणेल की मी उभं राहून करते तर तसं ते नसतं. माझ्याकडे मी नसताना हे जे लोक सांभाळतात, माझ्या मागे जो माझा हा स्टाफ जो सगळं हे सांभाळतो, मी हे त्यांना हे करते. कारण का ते त्यांना जर माझ्यासारखा स्वयंपाक करता आला नाही इन माय ॲब्सेन्स
तर त्याला काहीही मिनिंग राहणार नाही. आणि मी जर प्रत्येक वेळा असं बोलली की नाही नाही मीच उभं राहून करणार, तर मग मला वाटतं मम्मीज होमली फूडच्या प्रिमायसेसच्या बाहेरच पडायला नको, मला इथेच राहायला लागेल. असं नाही होत ते. इट्स अ टीमवर्कमध्ये आम्ही हे काम वाटून दिलेलं आहे. टीमवर्कमध्ये प्रत्येकाला जेव्हा आम्ही काम देतो किंवा पगाराची वाटणी केली जाते तेव्हा तिचं काय काम आहे आणि तिचं काय इथे ठेवलं आहे कामाला हे तिला मी सांगितलं जातं, किंवा तिला कुठला पदार्थ करता येतो हे सगळं मी बघते आणि मगच तिला कामाला ठेवते. इट्स अ टीमवर्क. आमच्या ह्या टीमचं हे क्रेडिट आहे. मॅम खूप छान, ऐकून खूप छान वाटलं की तुम्ही तुमच्या स्टाफवर अगदी घरच्यांच्या सारखा विश्वास ठेवता. म्हणजे एकंदरीतच इथे एकदम घरातल्यासारखं वातावरण असणार, यात काही वादच नाही. पण असं आहे की तुम्ही तुमच्या घरातल्या तुमच्या ह्या यशाचं श्रेय घरातल्या कोणत्या व्यक्तीला देऊ इच्छिता? मम्मीज होमली फूडला मी राईट डे वनपासून इथे इंडिपेंडेंटच उभी राहिलेली आहे. मी आज गेली 3 वर्षच फक्त ह्याला झालेली आहेत, तरी नाव खूप झालेलं आहे. त्याच्यामुळे मी राईट डे वनपासून इथे इंडिपेंडेंटच उभी आहे. मी राईट डे वनपासून ड्रायव्हिंग करून वगैरे आलेलीच आहे. माझ्याकडे गाडीवरती मी कधीही ड्रायव्हर ठेवलेला नाही आहे. फॉर लास्ट 3 इयर्स जे मी अपडाऊन केलेलं आहे, 3 इयर्स जेव्हा मी याच्या आधी 10 वर्ष जेव्हा मी जोशीवाड्यावरती आईकडे येत होती तेव्हाही मी सॅटर्डे संडेला अपडाऊन करायची, वेनसडेला अपडाऊन करायची. ड्रायव्हर माझ्या गाडीवर कधीच नव्हता. तेही मी इंडिपेंडेंटलीच केलेलं आहे. एक मॉरल सपोर्ट हा तुम्हाला तुमच्या फ्रेंड सर्कलमधनं मिळतो की नाही तू जा, तुला काही होणार नाही. कारण तेव्हा एक्सप्रेस नवीन होता, त्याच्यामुळे त्यावेळेला तुम्हाला थोडी भीती वाटायची, कारण का लेडीज लोक एक्सप्रेसने एकट्या यायच्या नाही. तर मला फ्रेंड सर्कलनी खूप सपोर्ट केला की नाही तू हो पुढे. मॅम तुमचं करावं तितकं कौतुक खरंच खूप कमी आहे, जे मी शब्दातही व्यक्त नाही करू शकत. जसं की एखाद्या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही हा जो डामडोलारा आहे तो उभा केलेला आहेत. आणि असं बोललं जातं आजकाल की मराठी माणूस चांगला यशस्वी उद्योजक नाही बनू शकत, पण तुम्ही हे मत खोडून काढलेलं आहेत आणि तुम्ही हे सिद्ध करून दाखवलं आहे की मराठी माणूसच काय, की एखादी मराठी स्त्री मनात आणलं तरी कुठे जाऊ शकते किंवा काय करू शकते. तर आजकालच्या ज्या मराठी स्त्रिया आहेत तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? मी आजकालच्या मुलींना किंवा मराठी मुलींना किंवा ऑल ओव्हर स्त्रियांना मी एवढंच म्हणेन, जे काम कराल ते प्रामाणिकपणे राहून करा आणि टाईम बाउंड ठेवा. माझं किचनचं टायमिंग सकाळी 10 किंवा फार तर 9:30 सकाळी ते रात्री 8:30-9ला मी माझं किचन बंद करते. हायवेवरती आहे, माझ्या मेन रोडला मेन मोठे हॉटेल्स आहेत, मी त्यांची बरोबरी करत नाही. आणि एक स्टेज आयुष्यात अशी येते की प्लीज डोंट रन बिहाइंड मनी. जर ते तुमच्या लक्ष्मी तुमच्या नशिबात असेल तर ती तुम्हाला साथ देणार. बिझनेसच्या टर्म्स कंडिशन्समध्ये जेव्हा मी स्वतः ऑर्डर घ्यायला उभी राहते, मी माझ्या येणाऱ्या लोकांना किंवा टेबलवरती बसल्यानंतर मी जेवण त्यांच्या गळ्यात मारत नाही. मी त्यांना बेसिक पहिले देते, त्यांना सांगते तुम्ही हे बघा, क्वांटिटी बघा आणि मग सेकंड ऑर्डर द्या. मी बिझनेस करते नो डाऊट, पण आय एम नॉट रनिंग बिहाइंड मनी. मी लेडीजला एवढंच सांगेन, स्टे विदिन युअर लिमिट्स. तुमचे कॅपॅसिटी कॅलिबर, तुम्ही काय फील्डमध्ये हुशार आहात ते बघा आणि त्या हिशोबाने तुम्ही सगळं करा. थोडक्यात कळालेलंच आहे मॅम की जसं तुम्ही बोलत की तुम्ही शिस्तप्रिय आहात, टाईम बाउंडिंग आहात. तर फक्त एक शेवटचा प्रश्न मॅम, की तुमच्या भविष्यातल्या योजना काय आहेत किंवा अजून तुम्हाला किती उंच भरारी घ्यायचे या क्षेत्रात? आता मी काय बोलू, तुम्ही असा प्रश्न मला शॉर्ट स्पॅन ऑफ टाईममध्ये विचारलेला आहे. इथे थोडा प्रॉब्लेम आम्हाला असा येतो की जेव्हा आम्ही गावातल्या बायकांना घेऊन काम करतो तेव्हा गावातला पुरुष रात्री 8:30-9 नंतर बाईक घराच्या बाहेर कामाला पाठवत नाही. त्यामुळे हा थोडा माझ्याकडे एक बेसिक ड्रॉबॅक आहे, म्हणून टायमिंग पण मी तसंच ठेवलेलं आहे. पण माझी खरंच खूप इच्छा आहे की निदान 20 ते 25 बायकांना मला इथे कामाला रोजगार द्यायचा आहे. मी ते टार्गेट ठेवूनच इथे आहे. त्या हिशोबाने मी हळूहळू माझं हे किचन वाढवणार.
मॅम तुम्ही खूप यशस्वी आहात. अजून तुमच्या क्षेत्रात अशीच उंच भरारी घ्या. त्यासाठी आमच्या मी महाराष्ट्रीयन चॅनलकडून, आमच्या मी महाराष्ट्रीयनच्या प्रेक्षकांकडून खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तुम्ही टायमिंगचे इतके बोलतात ना, शिस्तप्रिय आहात, वेळेचं महत्त्व आहे तुम्हाला, तरीही तुमचा बहुमोलाचा वेळ आमच्या चॅनलसाठी दिला. त्यासाठी आमच्या टीमकडून मी तुमची मनापासून आभारी आहे. धन्यवाद.